नागपुर के कलमना पुलिस स्टेशन की टीम ने एक बड़ी सेंधमारी का पर्दाफाश करते हुए शातिर चोरों को गिरफ्तार किया है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार यह पूरी घटना 21 जनवरी 2026 की है। शिकायतकर्ता आमना मोहम्मद इकबाल, जो कि शिक्षक कॉलोनी भारत नगर की निवासी है, जब अपने परिवार के साथ घर से बाहर गई थी, तब अज्ञात चोरों ने उनके सूने घर का ताला तोड़कर अलमारी से लाखों के जेवरात और नकदी साफ कर दी थी। पुलिस ने इस मामले को बड़ी गंभीरता से लिया। डीसीपी निकेतन कदम के मार्गदर्शन में एक विशेष टीम का गठन किया गया। जांच के दौरान पुलिस ने इलाके के लगभग 150 से 200 सीसीटीवी कैमरे को खंगाला। तकनीकी जांच और गुप्त सूचनाओं के आधार पर आरोपियों का पीछा किया। पुलिस की यह जांच नागपुर से लेकर दिल्ली, मुंबई, बिहार और अंबिकापुर तक फैली हुई थी। आखिरकार पुलिस ने जाल बिछाकर आरोपियों को साकोली टोल नाके के पास से धर दबोचा। आरोपी इरफान शमशाद अंसारी उम्र 21 वर्ष, समीर निजाम अंसारी उम्र 19 वर्ष, अनवर असगर अली उम्र 40 वर्ष, प्रमोद कावड़े उम्र 57 वर्ष और एक नाबालिग को गिरफ्तार कर लिया गया है। पुलिस ने आरोपियों के पास से सोने के नेकलेस, बिस्किट, अंगूठियां और भारी मात्रा में चांदी के जेवर, साथ ही नकदी, विदेशी करेंसी और एक दोपहिया वाहन भी जब्त किया गया है। इस मामले में पुलिस ने आरोपियों के पास से करीब 42,74,870 रुपए का माल बरामद किया है। आगे की जाँच कलमना पुलिस कर रही है। केसरी उजाला न्यूज के लिए कैमरा पर्सन विशाल बंबड़वार के साथ सोनल खुर्गे, नागपुर। दिनांक 21 जानेवारी 2026 ला आमना मोहम्मद इकबाल शिक्षक कॉलनी येथे राहणारे आहे. यांच्या घरी घरफोडी झाली होती आणि घरफोडी दरम्यान त्यांच्या घरातील कपाटाचे लॉकर तोडून मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीचे दागिने, महागडी घड्याळे आणि त्यांचे एक 2 व्हीलर दुचाकी असा एकूण 43 लाख रुपयाचा मुद्देमाल चोरीस गेलेला होता आणि त्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. एकूणच मोठी घरफोडी असल्याने झोन 5 चे माननीय पोलीस उपायुक्त श्री निकेतन कदम साहेब यांनी पोलीस स्टेशनला तसेच घटनास्थळाला भेट देऊन आमची टीमला व्यवस्थित मार्गदर्शन केले आणि एक स्पेशल टीम या गुन्ह्यासाठी पोलीस उपनिरीक्षक रामलोड आणि त्यांच्यासोबत त्यांचे पोलीस हवालदार प्रदीप पवार, मंगेश लोही, रविकुमार शाहू, संतोष पांडे, अनिल जाधव आणि प्रफुल्ल गोहोकार अशा अंमलदार आणि आमचे तपास पथक प्रमुख श्री रामलोड साहेब यांच्या नेतृत्वात माननीय पोलीस उपायुक्त श्री निकेतन कदम यांनी एक टीम तयार केली आणि त्या टीमला त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं, तपासाची दिशा दिली आणि त्यावरून आमच्या टीमने जवळपास परिसरातील 150 ते 200 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. वेगवेगळे जे नंबर मिळत गेले आम्हाला, त्या मोबाईलचे लोकेशन्स, CDR याचे विश्लेषण केले, गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळवली. तसेच आरोपींचे जे ठाव ठिकाणे आहे ते बिहार आणि UP या राज्यांमध्ये यायला लागलेले होते आणि तिथल्या पोलिसांशी योग्य समन्वय साधून, आंतरराज्यीय समन्वय साधून त्यांनी एक सापळा कारवाई रचली आरोपीच्या लोकेशनवरून आणि साकोली टोल नाक्यावरून आम्ही पहिली अरेस्ट केली. मुख्य आरोपी याला आम्ही अरेस्ट केलं आणि त्याचा PCR घेऊन इतर त्याचे साथीदार आरोपींना सुद्धा अटक केली आणि सर्व आरोपितांचा PCR घेऊन या गुन्ह्यात चोरीस गेलेले सोन्या चांदीचे दागिने जवळपास 34 तोडे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, प्लॅटिनमचे दागिने, फॉरेन करन्सी, रोख रक्कम 5,18,280 रुपये, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल्स, तसेच चोरीस गेलेले दुचाकी वाहन आणि लक्झरी काही वस्तू होत्या, रोलेक्स आणि रॅडो कंपनीच्या घड्याळी होत्या. त्या घड्याळी असा एकूण 42,74,870 रुपयाचा मुद्देमाल आरोपितांच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेला आहे आणि जवळपास चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 80% मुद्देमाल आम्ही आतापर्यंत रिकव्हर केलेला आहे. यात एकूण 5 आरोपी आम्ही केले. त्यामध्ये 3 चोरी करणारे जे आरोपी होते त्यात इरफान शमशाद अंसारी राहणार भांडेवाडी, समीर निजाम अंसारी राहणार राणी सती सोसायटी, शंकरजीचे मंदिर मागे पारडी, एक विधी संघर्षित बालक होता आणि 2 सोनार अनवर असगर अली आणि प्रमोद कावडे यांना सुद्धा आम्ही नमूद गुन्ह्यात आरोपी केलेले आहे. गुन्ह्याचा तपास अजून सुरू आहे. गुन्ह्याच्या तपासादरम्यान एक विधी संघर्षित बालकाबाबत माहिती मिळाली होती, त्याला अगोदर ताब्यात घेण्यात आलं
त्याच्या माहितीवरून इरफान शमशाद अन्सारी आणि समीर अन्सारी या दोघांची नावे निष्पन्न झालेली होती. तसेच CCTV फुटेजवरून सुद्धा या दोघांची नावे निष्पन्न झाली होती. त्या दोघांकरता आमची PSI रामलोड आणि त्यांची टीम जवळपास 4 वेळा UP आणि बिहार या राज्यांमध्ये जाऊन आलेली आहे. वेळोवेळी आरोपितांनी चकमा देऊन आरोपी आमच्या तावडीतून निसटलेले आहेत. असंच एके दिवशी त्यांची माहिती मिळाल्यानंतर आरोपी इरफान शमशाद अन्सारी याला साकोली येथे सापळा रचून सर्व ट्रॅव्हल्स चेक करीत असताना एका ट्रॅव्हल्समध्ये तो मिळाला आणि त्यानंतर संपूर्ण तपासाला एक दिशा मिळाली. आरोपी इरफान शमशाद अन्सारी आणि समीर निजाम अन्सारी या दोघेही रेकॉर्डवरचे आरोपी आहे. यांच्यावर यापूर्वी सुद्धा घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांचं मोडस म्हणजे हेच की चोरी करण्याच्या सवयीचे आहेत. त्या दिवशी फिर्यादी रात्री दरम्यान घराला लॉक लागले असताना यांनी ती घरफोडी केल्याचे निष्पन्न झालेले आहे. सदरची आरोपी समीर आणि इरफान हे दोघंही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. आरोपींची मोडस अशी होती की त्यांच्यासोबत एक विधर्संघर्षित बालक असायचा. त्या बालकाकडून ते अगोदर बंद घरांची रेकी करतात. नमूद गुन्ह्यात चोरी केलेल्या मुद्देमालापैकी जवळपास 80% मुद्देमाल रिकव्हर करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई हे माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर श्री रवींद्र कुमार सिंगल सर, तसेच जॉईंट CP श्री रेड्डी सर, आमचे साऊथ रिजन सर श्री शिवाजी राठोड सर, आमचे झोन 5चे DCP श्री निकेतन कदम सर, आमचे ACP कळमना विभाग श्री रोहित ओवाळ सर यांचे मार्गदर्शनात आमचे सेकंड PI गणेश धुमाळ आणि तपास पथक प्रमुख सपोनी मुसळे, उपनी संतोष कुमार रामलोड आणि तपास पथकातील संपूर्ण अंमलदार यांच्या मार्गदर्शनात यांच्या नेतृत्वात करण्यात आलेली आहे.